हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. होप यू ऑल आर डुइंग ग्रेट. सो आजचा व्हिडिओ खूप छोटा होणार आहे, पण तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 ब्लाउज दाखवणार आहे, त्याचे डिझाईन्स दाखवणार आहे आणि खूप छान अशा डिझाईन्स आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा ही साडी मी रिसेंटली घेतली होती आणि तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलीच असेल. सो जिम्मी चो या नावाचं हे फॅब्रिक आहे आणि खूप छान अशी डिझाईन वगैरे याला दिलेली आहे. सो साडी जर तुमची डिसेंट असेल आणि तुम्हाला ऑफिस वेअरसाठी वगैरे यूज करायची असेल तर त्याच्यावर ब्लाऊज सुद्धा तसा असेल तर ती छान दिसेल. सो ब्लाऊज दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला नेक्स्ट साडी सुद्धा दाखवते. ही आहे माझी नेक्स्ट साडी. सो ही पण तुम्ही भरपूर व्लॉग्समध्ये वगैरे पाहिली असेल. सो ही मी म्हैसूरवरून आणलेली आहे. म्हैसूर सिल्क असं या साडीचं मटेरियल आहे आणि खूप छान साडी दिसते. सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण राधाकृष्ण जे आहे ना यांची प्रिंट बनलेली आहे आणि तसंच मला ब्लाऊज पीस भेटलेलं होतं. सो या साडीचं ब्लाऊज मला खूप छान असं शिवावंसं वाटलं, कारण साडी ही एकच कलरमध्ये आहे. सो याचं मी ब्लाऊज अशा पद्धतीने शिवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी बलून स्लीव्ज शिवलेले आहेत आणि बलून म्हणजे प्रॉपर बलून स्लीव्ज अशा. आणि याच्यासाठी मी नेटचा कपडा सांगितला होता. सो नेटच्या कपड्यामध्ये आणि त्या ताईंनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. नक्की असा एखादा ब्लाऊज शिवून बघा, खूप छान वाटतो. आणि हात इथे बॉर्डर दिली होती त्याच्याप्रमाणे इथे स्लीव्ज हे केलेले आहेत, अटॅच केलेले आहेत. मेन म्हणजे ह्याचा बॅकचा गळा तुम्ही पाहू शकता. बॅकच्या गळ्याला अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे. त्यानी खूप छान अशी ही डिझाईन दिसत आहे. सो अशा प्रकारचे बो आहेत ते याच्यामध्ये अटॅच केलेले आहेत आणि इकडे तीन बो अटॅच केल्यानंतर मिडलला त्यांनी एक याच कपड्यामध्ये एक फ्लावर बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बो लावलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करू शकता. खूप छान दिसतो. तुम्हाला हवं तर मी फोटो अटॅच करेल, तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि नेक्स्ट जी तुम्हाला साडी सांगितली तर त्यामध्ये प्रिन्स कटच शिवते मी सगळ्या ब्लाऊजचे, कारण ते चांगले वाटतात. आणि त्यानंतर अशा पद्धतीचा हा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे, बॉर्डर लावलेली आहे. पुढे तुम्ही पाहू शकता याचा नेकचा शेप कसा आहे. षटकोनी असा गळा घेतलेला आहे आणि बॅक साईडला हुक घेतलेले आहेत. बॅक साईडला आपण व्ही नेक घेतलेला आहे, कारण व्ही नेकचं पॅटर्न आता सध्या ट्रेंडिंग आहे. पण फ्रंट साईड व्ही नेक आहे. सो यामध्ये मी बॅक साईड व्ही नेक घेतलेला आहे. आणि मला इथे ॲक्च्युली एक असं ब्रॉड जे असतं ना फ्लावर ते स्टिच करायचं होतं, बट कपडा खूप कमी पडला त्याच्यामुळे मला ते काही शिवता नाही आलं. बट तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. जर तुम्ही अशा पद्धतीची जर साडी सिंपल घेतली तर इकडे तुमचा पल्लू येईल आणि इथे तुम्ही असं फ्लावर लावलं तर सिंपल बट एलिगंट ही साडी नक्कीच दिसणार आहे. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि सगळे जे डिटेल्स आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. ज्या टेलरनी माझा ब्लाऊज शिवलेला आहे त्यांचा फोन नंबर, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं मी डिटेल्समध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय.